शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. काय करू मी ऑफिसला जाऊन? माझ्या केबिन सकट जर माझं अस्तित्वच नाकारलं जात असेल तर काय करू मी ऑफिसला जाऊन? पण आपल्याला फ्रस्ट्रेट होऊन चालणार नाही. थोडा धीर धरायला हवा. त्याला आत्तापासूनच वाटायला लागलंय आमचा संसार मार्गी लागलाय, सगळं स्थिर सावर झालंय. आत्तापासून बाप बनायच्या तयारीला लागलाय तो. एक त्याचं काय डोकं बिकं फिरलंय की काय? तुमचा कोणाला संशय? म्हणजे घरातला बाहेरचा वगैरे असं काय? नाही नाही, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ना इन्स्पेक्टर साहेब, आमच्यासाठी ती घटनाच एवढी धक्कादायक आहे. आता कोण आणि कशाला तिच्यावर हल्ला करेल? ती अगदी साधी मुलगी आहे हो. हो बर, नाही ठीक आहे. हो हो ठीक आहे. बर हो हो चल. हॉस्पिटलमधून फोन आला होता? नाही बस नाही म्हणजे येईल ना. आधी आणि अभि गेलेत ना, त्यांचा नाही, ती दोघंही फोन करणार नाहीयेत. हरू एकटीच असली तर वाईट दिसेल म्हणून ती फक्त दोघं तिच्याबरोबर गेलेत. त्यांना ना ताईबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असं नाहीच आहे. जाऊ दे ना माई, मी डायरेक्ट डॉक्टरांशी बोलून घेईन. पण माई, बाबांनी जायला हवं होतं ना. नाही गेले ना हॉस्पिटलमध्ये, तेच बरं झालं. हे जर तिथे गेले असते ना तर आरूला जखमी अवस्थेत सुद्धा शिव्याशाप द्यायला कमी केलं नसतं त्यांनी. आरूबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असं काही नाहीच आहे त्यांना. तिच्या बिचारीच्या नशिबी जन्मभर उपेक्षा झाली. आधी मुलगी झाली पहिली म्हणून सासू सासऱ्यांपासून सगळेच जण तिच्यावर नाराज. शिक्षण चालू असतानाच तिच्यावर लग्न लागलं गेलं आणि तेव्हापासून तिची जी परवड चालू आहे ना ती आज तागायत. पण माई, ताईंच्या लग्नात असं का झालं? कुणीच त्यांना का समजून नाही घेतलं? अगं या गोष्टी घरापर्यंत आल्याच नाहीत. आपल्या तोला मोलाचा नाही, आपल्या खानदानाचा नाही, हलक्या प्रतीचा, कमी जातीचा, शिवाय परिस्थिती नगरे. श्रीमंत असताना तर या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरल्या असत्या. आणि ताई काय, ह्यांचीच मुलगी, त्यांच्यासारखीच हट्टी, याच्याशीच लग्न करायचं म्हणून बसली, लग्न केलं आणि तिथेच फसली. काय गजानन जहागीरदारांनी त्यांच्या पद्धतीनं कुठलाही विधिनिषेध न बाळगता या सगळ्या प्रकरणाचा निकाल लावला. ताईला भेडी ठरवली. हॉस्पिटलमध्ये तिची रवानगी केली. कशी बशी रद्दबदली करून तिला इथे घरी परत आणलं. तेव्हापासून तिचं एकाकी जगणं चालू आहे. ठीक आहे, जे भोग तिच्या नशिबात आहेत ना ते तिने भोगलेच पाहिजेत. असो, हे दोघं काही फोन करणार नाहीत. तूच डॉक्टरांना फोन लाव.
हॅलो डॉक्टर, मी वनिता जहागीरदार बोलतेय. अभिजित आणि आदित्य तिथे? हो. कधी? बरं बरं. डॉक्टर, ती आमची ताई कशी आता? नाही, इथे माईंना म्हणजे त्यांच्या आईंना खूप काळजी वाटते ना, म्हणून फोन केला होता. हो, काय सांगता? बरं बरं. कधी उद्या डिस्चार्ज देताय? नो प्रॉब्लेम, आम्ही घरी करू ना ड्रेसिंग. हां, आणि काही प्रॉब्लेम वाटला असता आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊ. थँक्यू डॉक्टर. माई, एक गुड न्यूज आहे. झाडलेली गोळी वर्मी नाही लागली. ताई नशीबवान आहेत ना, निसट्टी मानेला चाटून गेली आहे. पण माई, आपल्यावर कोणीतरी गोळी झाडली आहे ह्याचा मानसिक धक्का झालेल्या जखमेपेक्षाही जबरदस्त आहे. त्यांना ह्यातनं बाहेर पडायला थोडा तरी वेळ लागेल ना. ठीक आहे. आणि वनिता, म्हणूनच मला असं वाटतं की तिला आपण हॉस्पिटलमधून घरी आणायला नको. तिथेच राहू दे तिला. हॉस्पिटलमध्ये तिला थोडासा आराम मिळेल. आणि ती घरी असली आणि तिचे बाबा तिला काही वेडवाकडे बोलले तर? नको, तिथेच राहू दे तिला. आणि तिला कधी घरी आणायचं हे आपण नंतरच ठरवू. अस्मिता, अस्मिता. या इन्स्पेक्टर या. काय पण वेळ शोधून काढली द्यायची. अहो, बाबांना रात्री थोडा आराम करू द्यायचा. सकाळी यायचं होतं ना. बाबा काय रात्रीतून कुठे पळून नव्हते जाणार. काय आम्हाला पोलिसांना कसं आलंय दिवस आणि रात्र? हं? अहो, आम्ही 24 तास ड्युटीवरच असतो. नाही, आम्हाला आमची कामं उद्या ढकलता येत नाहीत ना. म्हणजे काय बाबासाहेब, सॉरी बरं का, मी तुम्हाला उगीच त्रास दिला. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. नाही म्हणजे मला पण घाई आहे ना. मुलाचा वाढदिवस आहे, त्याला तर प्रॉमिस केले. नाही नाही नाही, वेळेवर यायचं केलंय. ठीक आहे, मनाला आवडो ना आवडो, आय विल हॅव टू फेस. बरं बाबासाहेब, तुमचा कोणावर संशय? नाही. मग तरी पण अंदाज एखादा? कठीण आहे. मग मी माझा अंदाज सांगू? नाही म्हणजे हा खून करण्यामागे, नाही सॉरी, म्हणजे हा खुनाचा प्रयत्न करण्यामागे. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर. अहो, खून काय, खुनाचा प्रयत्न काय, तुम्ही काय बोलताय? तिच्या मनेला गोळी फक्त चाटून. अहो पण वर्मी तर लागली असती म्हणजे. नाही म्हणजे लागण्याची शक्यता होती ना. हं? मला असं वाटतं बरं का की खून करणारी व्यक्ती याच घरातली असली पाहिजेत. नाही इन्स्पेक्टर, आम्ही सगळे सख्खी भावंड आहोत. माई बाबांचा तर काही प्रश्नच येत नाही. कोण कशाला असं अघोरी कृत्य करेल? नाही म्हणजे आमच्यात काही डिफरन्सेस असतील, काही मतभेद असतील तर ते आम्ही सामंजस्याने सोडवू ना. कबूल, एकदम कबूल. पण घटना घडली हे तर सत्य आहे. आणि सत्य शोधायलाच हवं.
खरंय, गुन्हेगार सापडायलाच हवा. अगदी घरातला असला तरी. गुड, व्हेरी गुड. असंच जर कोऑपरेशन तुम्ही दिलं ना तर खुनी आपलं गोळी झाडणारा माणूस आपल्याला लगेचच सापडेल. हं? आता गोळी झाडली हे तर सत्य आहे, पण ज्यातून गोळी झाडली हत्यार काय कुठं सापडत नाही. मला वाटतं ते हत्यार इथंच घरात कुठंतरी. अहो, तो घरात कशाला ठेवून जाईल? नाही म्हणजे इन केस जर ते हत्यार सापडलं तर ती गोष्ट त्याच्या अंगाशी नाही काय ना. तरी पण ते सहजासहजी सापडणार नाही अशा ठिकाणी तर लपवून ठेवू शकतो. किंवा तो ते घेऊन पळूनही जाऊ शकतो. तुम्ही कुठे निघालात? माझी चौकशी संपलेली नाही अजून. इन्स्पेक्टर, तुम्ही रात्रभर चौकशी करत बसाल, मग मी काय इथे रात्रभर बसून राहू? अहो, एवढं चिडायला काय झालं? चौकशी करणं माझं काम आहे. हं? ते मी करतोय. हे बघा बरं कसं चांगलं कोऑपरेशन देतात ते. हं? नाही म्हणजे हे म्हणत होते तुमच्याकडे हत्यार आहे म्हणून. हो आहे, लायसन्स आहे. सरकारने ते मला स्वतःच्या रक्षणासाठी दिलेलं आहे. सुदैवाने अजून ते वापरायची वेळ आली नाही माझ्यावर. तुम्हाला बघायचंय? नाही नाही नाही, आत्ता नाही बघायचं मला. योग्य वेळ आली की मी ताब्यात घेईन. आणि त्यातनं गोळी झाडली असेल तर तपासात लक्षात येईलच ते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय मी गोळी झाडली? आम्हाला सगळ्या शक्यता पडताळून पाहाव्या लागतात. उद्यानं ते हत्यार नेहमीच्या जागी पुन्हा ठेवलं असणार. तुम्ही ते आता अजिबात हाताळू नका. नाही, तुमच्या अंगाशी येईल हो. सुरक्षित जागी ठेवलंय ना, मग झालं तर. नाही, माझा तुमच्यावर विश्वास आहे हो. हं? ठीक आहे, येतो मी मग. आणि हा, उद्या आमची माणसं येतील तुमच्या. तुमच्या सगळ्यांच्या हाताचे ठसे घ्यायला. त्यांना सहकार्य करा तेवढं. येतो मी. एक मिनिट इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर, तुमच्या मुलाला जहागीरदार कुटुंबाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. या तुम्ही. गुड नाईट. गुड नाईट. सॉरी बाबासाहेब, मी तुम्हाला नको त्यावेळी त्रास दिला. सॉरी अगेन. हा, पुन्हा मी येईलच हत्यार ताब्यात घ्यायला. अस्मिता अरे तू इथे काय करतोयस? खाली तिथे इन्स्पेक्टर बाबांना उलट-सुलट प्रश्न विचारतोय. आधी पण आहे तिथे. आहे ना, झालं तर बघून घेतील काय करायचं ते. स्वतःला खूप शहाणा समजतो ना तो आधी. त्याला किती वेळा सांगितलं पोलीस विचारतील तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं दे, पण नाही. स्वतःचा स्मार्टनेस दाखवायचा ना त्याला, विशेषतः बाबांसमोर. दाखवा म्हणा. पण ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या. आत्ताच्या इम्प्रेशनचं काय? घरात एवढी मोठी घटना घडली आहे तेव्हा प्रत्येक वेळेस आधीच बाबांच्या मदतीला धावतोय.
आणि अभि मात्र मुद्दामून अलिप्त राहतोय. हेच तर मला हवंय वनिता. माझा अलिप्तपणा त्यांच्या लक्षात यायलाच हवा. ऑफिसच्या कामकाजातनं मी लक्ष काढून घेतलंच आहे. आता घरातल्या गोष्टींमधलंही मी लक्ष काढून घेतोय हे त्यांना कळायलाच हवं. अर्थात गरज होती त्यावेळेला ताईला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिला हॉस्पिटलमधून घरी सुद्धा घेऊन आलो. आणखीन काय करायचं मी? अरे पण असं हिशोबीपणाने वागून चालणार नाहीये. अशा वागण्याने संशय निर्माण होतो. कसला संशय येतो? माझ्या वागण्यात काय संशयास्पद आहे? नाही बन, तुझा बोलविता धनी कोणी वेगळाच आहे. कोण बोललं तुला? सांग ना मला. तू उगाचच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. कोणीही मला काही एक सांगितलेलं नाही. ताईंवर हल्ला करणारा कोणीतरी आपल्या घरातलाच आहे असा संशय इन्स्पेक्टरने व्यक्त केला होता ना. मग आपण उगाच असं कशाला वागायचं की ज्याच्याने संशय निर्माण होईल? काय बोलतीयस? पोलीस पहिल्यांदा गुन्ह्यामागचं कारण शोधतात आणि ताई माझी सख्खी बहीण आहे. मी का तिच्यावर गोळ्या झाडेन? एवढ्या लवकर तू कसं काय विसरू शकतोस? निर्दोष असतानाही जेलची हवा खाऊन आलायस ना तू. तेही कुणीतरी कुणावर गोळ्या झाडल्यामुळेच. एक मिनिट वनिता, मी ह्या सगळ्या आठवणी विसरायचा प्रयत्न करतो. तू का मला त्याची आठवण करून देतेस? माझ्या अंगावर काटा उभा राहतो त्या आठवणींनी. का तू जखमांवरच्या खपल्या काढतेस उगाचच? आय एम सॉरी. हे बघ, मला खरंच दुखवायचं नव्हतं रे तुला. पण आपल्या घरची परिस्थिती सध्या आपल्याला अनुकूल नाहीये. मग आपण काळजी नको का घ्यायला? पण आपण तसंही हे घर सोडून जातोच आहोत ना. सगळे संबंध तोडतोय ना आपण या घराशी असलेले. ह्या घरात राहून अपमान सहन करत बसण्यापेक्षा आपण बाहेर स्वाभिमानाने जगू. स्वाभिमानी अभिजित जहागीरदार. घर सोडा पण जहागीरदारांच्या प्रॉपर्टीवरचा हक्क सोडू नका. आधीला तर काय सगळं आयतच मिळेल. तुझा त्रास कायमचा जातोय म्हटल्यावर ना तो अख्ख्या बंगल्याला वर्षभर रोषणाई करेल. बरं, अतिशयोक्तीचा भाग बाजूला. तुझी काय पावलं उचलणार आहेस ना ती सावधगिरीने आणि सारासार विचार करून उचल. नुसती मान हलवू नकोस. आता खाली जा आणि एका जबाबदार भावासारखा बिहेव कर. वडिलांनी स्वतःच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. गोळी फक्त मानेला चाटून गेली. खुनाचा प्रयत्न अयशस्वी. अगं ताई, तो नालायक इन्स्पेक्टर दिवस नाही रात्र नाही त्याच्या आपल्या घरात येण्याला काही वेळ काळच नाहीये. बर, आल्या आल्या चौकशा सुरू करतो. हे का ते का. बर, याच्या चौकशीच्या याचं सगळं केंद्र आपणच असतो का ग? अगं, जॉब सॅटिस्फॅक्शन नसेल तर सांगितले कोणी ही झक मारी करायला. तू एक काम कर, हा फोन घे आणि आत्ताच्या आता त्यांना फोन कर आणि सांग की मी कामावर येत नाही म्हणून. मी या पत्रकारितेवर लात मारते. सांग त्यांना हे तर. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती. होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.